नमस्कार. माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या बी.कॉम फर्स्ट इयर सेमिस्टर 2 NEP पॅटर्ननुसार एक नवीन विषय ॲड करण्यात आला आहे, सेल्समॅनशिप अँड सेल्स मॅनेजमेंट. तर त्याच अभ्यासक्रमाचं व्हिडिओ लेक्चर आपण या यूट्यूबच्या माध्यमातून घेत आहोत. आतापर्यंत आपण एकूण 3 व्हिडिओचे लेक्चर आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी ते व्हिडिओ बघितले नसतील तर त्यांनी ते बघून घ्यावे. आज हा आपला 4था व्हिडिओ लेक्चर आहे. यामध्ये आपण पर्सनल सेलिंग म्हणजेच वैयक्तिक विक्री संकल्पना, त्याचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, प्रक्रिया आणि तंत्रे या घटकावर आपण चर्चा करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण आपल्या या यूट्यूब चॅनलला नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओचे अपडेट आपल्याला वेळेवर मिळतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्सनल सेलिंग वैयक्तिक विक्री म्हणजे विक्रेता आणि ग्राहक यांच्यातील प्रत्यक्ष व थेट संवादाच्या माध्यमातून वस्तू किंवा सेवा विक्री करण्याची प्रक्रिया होय. बघा यामध्ये काय केलं जातं, ग्राहक आणि विक्रेता या दोघांमध्ये प्रत्यक्ष भेट किंवा थेट संवादाच्या माध्यमातून या ठिकाणी विक्री केली जाते. या पद्धतीत विक्रेता ग्राहकांच्या गरजा समजून घेतो आणि त्यानुसार उत्पादन करतो. ही विक्रीची वैयक्तिक आणि प्रभावी अशी पद्धत मानली जाते. ग्राहकांशी संबंध निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश असतो. बघा पुढे अर्थ, वैयक्तिक विक्री म्हणजे विक्रेत्याने प्रत्यक्ष भेट, संवाद किंवा सादरीकरणाद्वारे म्हणजेच प्रॅक्टिकलच्या माध्यमातून ग्राहकाला उत्पादन खरेदी करण्यास प्रवृत्त करणे. बघा पुन्हा एकदा, वैयक्तिक विक्री म्हणजे काय, ग्राहकांना प्रत्यक्ष भेटून किंवा संवाद साधून किंवा त्यांना एखादा प्रॅक्टिकल डेमो दाखवून त्या ग्राहकाला वस्तू खरेदी करण्याविषयी प्रवृत्त करणं, वस्तू खरेदी करण्याविषयी त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण करणं, ह्याला आपण वैयक्तिक विक्री असं म्हणतो. ही द्विमार्गी संवाद प्रक्रिया आहे, ज्यामध्ये प्रश्नोत्तर, चर्चा आणि समजावून सांगणे यांचा समावेश होतो. बघा यामध्ये प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून ग्राहकांच्या ज्या काही समस्या असतात त्या समस्यावर चर्चा केली जाते, त्यांना समजावून सांगितले जाते आणि मग त्या वस्तूंची या ठिकाणी विक्री केली जाते. ग्राहकांच्या शंका दूर करून त्याला योग्य निर्णय घेण्यास मदत केली जाते. त्यामुळे विक्री अधिक प्रभावीपणे पूर्ण होत असतात. व्याख्या बघा, फिलिप कोटलर यांच्या मते संभाव्य ग्राहकांसोबत संवाद साधून विक्री करण्याची प्रक्रिया म्हणजे वैयक्तिक विक्री होय. संभाव्य ग्राहक म्हणजे कोण, की ज्या ग्राहकांना वस्तू आवश्यक आहे, वस्तू गरजेची आहे, अशा लोकांना भेटून त्यांच्यासोबत संवाद साधून त्या व्यक्तींना वस्तू खरेदी करण्याविषयी प्रवृत्त करण्याची ही कला, त्याला आपण वैयक्तिक विक्री असं म्हणतो. वैयक्तिक विक्रीची वैशिष्ट्य बघा, यामध्ये पहिला वैशिष्ट्य आहे प्रत्यक्ष संपर्क, फेस टू फेस कॉन्टॅक्ट. विक्रेता आणि ग्राहक यांच्यात थेट संवाद होतो. यामुळे ग्राहक आणि विक्रेता ह्या दोघांमध्ये देखील एक विश्वास निर्माण होतो आणि त्यामुळे वस्तू खरेदी करण्याविषयी या ठिकाणी प्रभाव वाढतो. बघा यामध्ये काय होतं, विक्रेता आणि ग्राहक यांच्यामध्ये प्रत्यक्ष त्यांची भेट होत असते. जसे की समजा उदाहरणार्थ आपण ऑनलाईन काही वस्तू खरेदी केलो तर त्या ठिकाणी विक्रेता आणि ग्राहक यांच्यासोबत कुठलाही प्रत्यक्ष संबंध नसतो. पण समजा एखाद्या वेळेस आपण जर ती वस्तू प्रत्यक्षात ग्राहकांना भेटून त्यांना माहिती देऊन त्यांच्या शंकाचं निरसन करून आपण जर ते वस्तू विकत असेल तर आपल्याला काय होईल, या ठिकाणी जास्त फायदा या ठिकाणी मिळतो. पुढचा वैशिष्ट्य आहे बघा, द्विमार्गी संवाद, टू वे कम्युनिकेशन. यामध्ये ग्राहकांना प्रश्न विचारता येतात, ग्राहक आपल्या
मनामधील ज्या काही शंका असतील त्या शंका या ठिकाणी विचारू शकतात. विक्रेता तात्काळ त्यांना उत्तर देऊ शकतो आणि यामुळे काय होतं, त्या ग्राहकामधील गैरसमज दूर होत असतात. तर हा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे तिसरा, लवचिकता. बघा, ग्राहकांच्या गरजेनुसार सादरीकरणात बदल करता येते. प्रत्येक ग्राहकासाठी वेगळी पद्धत वापरता येते. आता हे खूप महत्त्वाचं आहे, कारण समोरचा जो ग्राहक आहे त्याची मेंटॅलिटी काय आहे हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे त्याची मेंटॅलिटी ओळखून, उदाहरणार्थ त्याचे बजेट किती आहे किंवा तो वस्तू खरेदी करू शकतो की नाहीये, म्हणजे यासारख्या गोष्टींचा विचार करून त्याच्यासमोर प्रॅक्टिकल स्वरूपात ती वस्तू दाखवण्याचं, डेमो दाखवण्याचं काम या ठिकाणी केला जातो. पुढे आहे चौथा, त्वरित अभिप्राय म्हणजे फीडबॅक. इमिडिएट फीडबॅक. ग्राहकांची प्रतिक्रिया या ठिकाणी लगेच मिळते. त्यानुसार विक्री तंत्रात सुधारणा करता येते. समजा एखाद्या वस्तूमध्ये काय खराबी आहे ते आपल्याला लगेच समजतं आणि पुढच्या वेळेस आपण ती दुरुस्ती करून ती वस्तू त्या ठिकाणी विकायला घेऊन येऊ शकतो. तर हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे विश्वास निर्माण करणे. दीर्घकालीन ग्राहक संबंध निर्माण करण्यास या ठिकाणी मदत होते. नातेसंबंधामुळे पुनर्विक्रीची शक्यता या ठिकाणी वाढवता येते. सहावं वैशिष्ट्य आहे खर्चिक पण प्रभावी. ही पद्धत खर्चिक असली तरी परिणामकारक ठरते. बघा, वैयक्तिक विक्री जी आहे ते प्रत्यक्ष ग्राहकांना भेटून विकणे हे थोडंफार खर्चिक अशी प्रक्रिया आहे, पण यामुळे फायदा देखील होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक वस्तू खरेदी करू शकतात. हा एक याचा फायदा होतो. जरी खर्चिक असेल तरी हा एक फायदा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. विशेषतः महाग वस्तू किंवा तांत्रिक उत्पादनासाठी अशा प्रकारचं वैयक्तिक विक्री हे अतिशय उपयुक्त ठरतं. अशा प्रकारे ही काही वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. पुढे बघूयात, वैयक्तिक विक्रीची प्रक्रिया, पर्सनल सेलिंग प्रोसेस. हे देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला विद्यापीठाच्या पेपरमध्ये हा प्रश्न 6 मार्काला वगैरे येऊ शकतो. बघा, यामध्ये पहिलं जे प्रोसेस आहे, पहिला टप्पा संभाव्य ग्राहक शोधणे. या टप्प्यात विक्रेता खरेदी करण्याची क्षमता आणि गरज असलेल्या संभाव्य ग्राहकांची यादी तयार करतो. योग्य ग्राहकांची निवड केल्यास विक्री शक्यता वाढते. बघा, जर मी विक्रेता असेल आणि मला जर प्रत्यक्ष भेटून जर विक्री करायचं असेल तर त्यावेळेस मी सुरुवातीला काय करतो, सगळ्यात पहिलं आहे की माझ्या वस्तूचे संभाव्य ग्राहक कोण आहेत, म्हणजे मी वस्तू कुणाला विकू शकतो त्याची मी एक यादी करेन, त्यांना प्रत्यक्षात जाऊन भेटेन आणि त्यांना मी वस्तूंची माहिती त्या ठिकाणी सांगेन. म्हणजे अशा प्रकारे जर मी केलं तर मला या ठिकाणी सोपी अशी प्रक्रिया त्याला म्हणता येईल आणि यामुळे संभाव्य ग्राहक शोधणे हा त्यातला एक महत्त्वाचा पहिला टप्पा आहे. पुढे आहे दुसरा टप्पा, पूर्वतयारी. ग्राहकांची माहिती, त्यांच्या गरजा, त्यांची आर्थिक स्थिती, म्हणजे ते खरेदी करू शकतात की नाही आहे, त्यांच्याकडे बजेट आहे की नाही आहे, हे पण मला विचार करावा लागेल. किंवा पुढे बघा, आवडीनिवडी यांचा अभ्यास केला जातो आणि भेट कशी घ्यायची आणि काय सादर करायचे याचे नियोजन तिथे केले जाते. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. यादी तयार केल्यानंतर त्या ग्राहकाची संपूर्ण माहिती, त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांची आर्थिक स्थिती कशी आहे. उदाहरणार्थ समजा एखाद्या कस्टमरकडे पैसाच नाही आहे आणि जर मी त्याला BMW खरेदी कर असं म्हणत असेल तर तिथं काहीच उपयोग नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे त्याची आर्थिक स्थिती कशी आहे ते पण मला अभ्यास करावा लागेल. ह्याला आपण पूर्वतयारी असं म्हणतो. आणि त्या कस्टमर सोबत तिथे गेल्यानंतर मला काय नेमकं सादरीकरण करायचं आहे हे पण मी पूर्वतयारीमध्ये करून ठेवतो. पुढे बघा, तिसरा आता संपर्क साधणे. आता प्रत्यक्षात संपर्क साधायचं काम आपल्याला या ठिकाणी सुरू होतं. विक्रेता प्रथमच ग्राहकाला भेटतो, नम्रपणे परिचय करून देऊन विश्वास निर्माण करतो आणि सकारात्मक वातावरण तयार करतो. बघा, या ठिकाणी ग्राहकांना भेटायचं, आपल्याला त्यांना आपलं नम्रपणे परिचय करून द्यायचा आहे आणि आपली जी वस्तू आहे त्या वस्तूबद्दल त्यांच्या मनामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. आणि लगेच चौथं जे प्रोसेस आहे या ठिकाणी बघा, सादरीकरण व प्रात्यक्षिक. म्हणजे या ठिकाणी डेमो त्यांना दाखवला जातो. उत्पादनाची वैशिष्ट्ये, त्याचे फायदे आणि उपयोग स्पष्ट केले जातात. आवश्यक असल्यास त्या ठिकाणी प्रॅक्टिकल दाखवून ग्राहकाला उत्पादनाची उपयुक्तता पटवून दिली जाते. तुम्ही काही ठिकाणी बघता बघा, उदाहरणार्थ घागरी विकणारे व्यक्ती, घागर, पाणी भरायचं आपलं घागर, किंवा
टोपल्या असतील तर तुम्ही त्या ज्या टोपल्या आहेत किंवा घागऱ्या आहेत तुम्हाला ते जमिनीवर असं आदळून दाखवतात, म्हणजे फुटणार नाहीये. किती जरी आदळलं तरी आपण त्याला फुटणार नाहीये हे त्या ग्राहकांच्या मनामध्ये विश्वास तयार करून देतात. अशा प्रकारे विश्वास निर्माण करून त्यांना ती वस्तू विकली जाते. ठीक आहे. किंवा समजा काही टेक्निकल असतील, उदाहरणार्थ वॉशिंग मशीन आहे, काही मशीन असतील, तर त्यांना प्रत्यक्षात ते वापर कसा करायचं याबद्दल त्यांना त्या ठिकाणी माहिती दिली जाते. हा एक महत्वाचा प्रक्रिया या ठिकाणी आहे. पुढचं आहे बघा 5वं, हरकतीचे निराकरण. बरोबर आहे. आता त्यांची शंका, ग्राहकाची शंका काय असणार आहेत, त्यांचे आक्षेप काय असणार आहेत किंवा त्यांचे प्रश्न शांतपणे ऐकून त्यांना तर्कशुद्ध अशा पद्धतीने त्यांना पटेल अशा सोप्या भाषेमध्ये त्यांना उत्तर दिले जाते. योग्य स्पष्टीकरणामुळे ग्राहकांचा या ठिकाणी विश्वास वाढू शकतो. बघा, जोपर्यंत ग्राहकांच्या मनातील सर्व शंका दूर होणार नाहीत, सर्व प्रश्न दूर होणार नाहीत, ग्राहक समाधानी होणार नाहीत, तोपर्यंत ग्राहक आपल्या वस्तू ह्या कधीही खरेदी करणार नाहीये. हा एक महत्वाचा टप्पा या ठिकाणी आहे. पुढचा आहे 6वा या ठिकाणी विक्री पूर्ण करणे. बघा, ग्राहकाला अंतिम निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त केले जाते. त्याच्या मनामध्ये वस्तू खरेदी करण्याविषयी प्रबळ अशी इच्छा निर्माण केली जाते, ऑर्डर घेतली जाते किंवा व्यवहार पूर्ण केला जातो. म्हणजे त्या ग्राहकाच्या मनामध्ये वस्तूविषयी एक विश्वास, इच्छा निर्माण करून त्या व्यक्तीला ती वस्तू या ठिकाणी विकली जाते. पुढचा आणि शेवटचा टप्पा या ठिकाणी आहे विक्री नंतरची सेवा म्हणजे फॉलोअप. बघा, विक्रीनंतर ग्राहकाचे समाधान तपासले जाते, तक्रारींचे निराकरण करून दीर्घकालीन संबंध निर्माण केले जातात. म्हणजे आज आपण जर समजा एखाद्या ग्राहकाला एखादी वस्तू विकली असेल आणि उद्या जर त्याच्यामध्ये काही खराबी असेल तर लगेच त्यांना रिपेअरिंगची सेवा देणे किंवा ती वस्तू व्यवस्थित बसवून देणे, त्यांच्या म्हणणं ऐकून घेणे, त्यांच्या तक्रारी दूर करणे हा देखील त्यामधला एक शेवटचा टप्पा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर हे झाले सर्व पर्सनल सेलिंग प्रोसेस. आता आपण पुढे बघूयात वैयक्तिक विक्रीची काही तंत्र. कोणकोणती तंत्र आहेत बघूया आपण. टेक्निक्स ऑफ पर्सनल सेलिंग. वैयक्तिक विक्रीमध्ये विक्रेता ग्राहकाला प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करत असतो. योग्य तंत्राचा वापर जर आपण केलो तर अधिक प्रभावीपणे विक्री करता येते. त्यासाठी खाली काही प्रमुख तंत्रे आहेत, आपण ते बघूयात. बघा, यामध्ये पहिला आहे AIDAS तंत्र. हा एक तंत्र आहे. म्हणजे काय? अटेन्शन, इंटरेस्ट, डिझायर, ॲक्शन आणि सॅटिस्फॅक्शन. तर या तंत्राच्या माध्यमातून आपण त्यांना वस्तू विकत असतो. बघा, या तंत्रात ग्राहकांचे लक्ष वेधणे म्हणजे अटेन्शन, त्या वस्तूविषयी आवड निर्माण करणे इंटरेस्ट, आणि इच्छा निर्माण करणे, त्या वस्तू खरेदी करण्यासाठी इच्छा निर्माण करणे डिझायर, आणि कृती घडवून आणणे ॲक्शन, आणि शेवटी आहे समाधान. म्हणजे अशा पद्धतीने त्या ग्राहकांचं लक्ष वेधून घेणं, त्यांच्यामध्ये आवड निर्माण करणं, वस्तू खरेदी करण्याबद्दल इच्छा निर्माण करणं, आणि प्रत्यक्षात वस्तू खरेदी करण्यासाठी कृती घडवून आणणं, आणि शेवटी आहे समाधान. हे टप्पे त्यामध्ये येतात. विक्रेता प्रथमच ग्राहकांचे लक्ष वेधतो, त्यानंतर उत्पादनाबद्दल आवड व इच्छा निर्माण करतो, शेवटी त्या व्यक्तीने खरेदी करावी अशा प्रकारची त्याला हमी देतो, आणि शेवटी ग्राहक त्या ठिकाणी वस्तू खरेदी करतात. हा एक महत्वाचं तंत्र या ठिकाणी आहे. पुढचं आहे स्पिन तंत्र. SPIN म्हणजेच सिच्युएशन, प्रॉब्लेम, इम्प्लिकेशन आणि नीड पे ऑफ. बघा, या ठिकाणी काय केलं जातं, या तंत्रात त्या ग्राहकांची परिस्थिती कशी आहे, म्हणजे तो खरेदी करू शकतो की नाहीये, किंवा त्याच्याकडे पैसा आहे की नाहीये, बजेट आहे की नाहीये, किंवा त्या ग्राहकांची समस्या काय आहेत, नेमकं वस्तू खरेदी करण्याबद्दल समस्या आहेत का, कंपनीबद्दल समस्या आहे का, कशाबद्दल समस्या आहे, हे या ठिकाणी जाणून घेतलं जातं. आणि पुढे आहे परिणाम, इम्प्लिमेंटेशन, आणि शेवटी आहे त्या गरजेचा फायदा. अशा पद्धतीने यावर या ठिकाणी भर दिला जातो, आणि शेवटी ग्राहकाची परिस्थिती समजून घेतो, समस्या ओळखतो आणि त्याचा परिणाम स्पष्ट करतो, शेवटी उत्पादन त्या समस्येवर कसा उपाय आहे हे पटवून देतो. पुढे आहे तिसरं तंत्र
सल्लागार विक्री तंत्र. या तंत्रात विक्रेता सल्लागाराची भूमिका पार पाडतो. ग्राहकांच्या गरजा आणि अडचणी समजून घेऊन योग्य उपाय सुचवतो आणि त्याचबरोबर पुढे वर्षानुवर्ष संबंध टिकून ठेवता येईल यावर भर दिला जातो. हा एक महत्त्वाचा आहे. म्हणजे ग्राहकांच्या गरजा काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, समस्या काय आहेत हे या ठिकाणी जाणून घेतले जाते आणि त्यांना या ठिकाणी उपाय देखील सांगितलं जातं. पुढे बघा, चौथा तंत्र आहे प्रात्यक्षिक तंत्र. उत्पादनाचे प्रात्यक्षिक दाखवले जाते. म्हणजे प्रॅक्टिकल डेमो दाखवणं. उदाहरणार्थ समजा आपल्याकडे वॉशिंग मशीन आहे, त्याचा वापर कसं करायचं ते त्यांना प्रत्यक्षात त्या ठिकाणी वापर करून दाखवला जातो. ग्राहकाला उत्पादन कसे कार्य करते हे समजावून सांगितले जाते. प्रत्यक्ष अनुभवामुळे विश्वास वाढतो आणि खरेदी करण्याची शक्यता या ठिकाणी जास्त होते. बघा, एखादी वस्तू आपल्याकडे आहे आणि आपण जर ते डेमो दाखवत नसेल तर त्याचा काही फायदा होणार नाही. आणि आपण जर त्यांना डेमो दाखवून जर ती वस्तू विकत असाल तर त्या ठिकाणी 10 लोक वस्तू खरेदी करू शकतात. तर हे एक महत्त्वाचं तंत्र आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. प्रॅक्टिकल त्यांना ती वस्तू वापर कशी करायची याबद्दल नॉलेज किंवा ज्ञान प्रशिक्षण त्या ठिकाणी दिला जातो. पुढचं तंत्र आहे हरकती निराकरण तंत्र. बघा, यामध्ये काय सांगितलंय, ग्राहकांच्या ज्या काही शंका आहेत त्या शंका किंवा त्यांचे जे काही आक्षेप आहेत ते शांतपणे ऐकून घेऊन त्यांना व्यवस्थित त्यांच्या मनाला पटेल अशा पद्धतीने स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिले जाते. योग्य उत्तर दिल्यास ग्राहकाचा विश्वास वाढतो आणि विक्री पूर्ण होण्यास मदत होते. बघा, ग्राहकांच्या ज्या काही शंका आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीचं उत्तर या ठिकाणी व्यवस्थित देता येणं अपेक्षित आहे. पुढचं आहे तंत्र तुलना तंत्र. आपल्या उत्पादनाची स्पर्धक उत्पादनाशी तुलना करून त्याची गुणवत्ता, किंमत आणि फायदे या ठिकाणी स्पष्ट केले जातात. ग्राहकाला स्पष्ट फरक दाखवून आपले उत्पादन अधिक उपयुक्त असल्याचे पटवले जाते. म्हणजे आपलं जे उत्पादन आहे ते इतर उत्पादनापेक्षा किंवा इतर वस्तूपेक्षा आपली वस्तू हे चांगली कशी आहे हे ग्राहकाला पटवून दिले जाते. ठीक आहे. पुढे बघा, प्रश्नोत्तर तंत्र. विक्रेता ग्राहकाला योग्य प्रश्न विचारून त्याच्या गरजा ओळखतो. प्रश्नांच्या माध्यमातून ग्राहक स्वतःच आपली समस्या या ठिकाणी स्पष्ट करतो. यानंतर योग्य उपाय देखील सुचवला जातो. हा एक महत्त्वाचं तंत्र या ठिकाणी आहे. आणि शेवटी जो आहे तो समारोप तंत्र. समारोप तंत्रामध्ये काय होतं बघा, विक्री पूर्ण करण्यासाठी योग्य वेळी अंतिम प्रस्ताव मांडला जातो. या ठिकाणी लिमिटेड ऑफर किंवा वस्तूला पर्याय देणे किंवा थेट ऑर्डर विचारणे अशा पद्धती वापरल्या जातात. योग्य समारोपामुळे विक्री देखील यशस्वी या ठिकाणी होत असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे वैयक्तिक विक्री ही संस्थेच्या विक्री वाढीबरोबरच ब्रँडची प्रतिमा मजबूत करण्यासाठी, ग्राहक निष्ठा निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अशा प्रकारे जर आपण योग्य अशा तंत्राचा वापर जर करत असाल तर विक्रीमध्ये सातत्याने वाढ होते आणि कंपनीला जे काही आवश्यक आहे ते कंपनीला साध्य या ठिकाणी करता येते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो विषय आहे सेल्समॅन अँड सेल्स मॅनेजमेंट त्याचा आपला 4था व्हिडिओ लेक्चर आपण या ठिकाणी बघितला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आणि मित्रांनो, अजूनही जर तुम्ही आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि आपलं एक माय कॉमर्स लॅब या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही तिथेही जॉईन व्हा, जेणेकरून सर्व अपडेट नोट्स आपल्याला त्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळतील. ठीक आहे. आता आपण थांबूया आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पुढील भाग पाहणार आहोत. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू.